मंठा तालुक्यातील वाघाळा टाकळखोपा इचा रस्त्याचे अवघ्या काही दिवसात डांबर गायब होऊन जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे। नेमका 5 कोटीचा हा रस्ता नवीन आहे की जुना या संभ्रमात ग्रामस्थ आहे। याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची ठेकेदारावर झालेली मेहरबानी कारणीभूत ठरत आहे। कान आणि डोळे बंद ठेवल्याने या रस्त्याकडे निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून चर्चा करत आहेत। या रस्त्यांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला होता। शासन कोट्यावधी रुपये मोजून ग्रामीण भागात रस्ते नेत असताना त्याच पैशातून अधिकारी आणि ठेकेदार उखळ पांढरे करून घेत असल्याची स्थिती यावरून दिसून येत आहे। वाघाळा टाकळखोपा इंचा ते पूर्णा पाटीपर्यंतचे 6 किलोमीटरचे अंतर असून या अंतरापैकी वाघाळापासून टाकळखोपा इंचाकडे येण्यासाठीचे 4 किलोमीटरचे काम मंजूर करण्यात आले होते। नव्याने झालेल्या 4 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडले आहे। मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी त्यामध्ये साचत आहे। 5 कोटींच्या रस्त्याच्या कामाला मुहूर्तही लागला। तितक्याच वेगाने कामाला सुरुवात झाली, ती पुढे पाठ मागे सपाट या म्हणीप्रमाणे। कारण या रस्त्यावरील वाहतूक पाहता ना रस्ता मजबूतीकरण, ना मुबलक पाणी आणि निकृष्ट मुरुमाचा वापर याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले? हा रस्ता सुरू होण्यापूर्वी हजारो ब्रास मुरुम वाळू चोरांनी टाकला होता। तोच मुरुम या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदारांनी वापरला असल्याची चर्चा आहे। रस्त्यावरील डांबराचा थर नसल्यास जमा आहे अशा पद्धतीने काम झाले, त्यामुळे काही महिन्यातच रस्ता दबत असून प्रत्येक 100-200 मीटर अंतरावर डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले। सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्वक काम करून घेण्याची जबाबदारी असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।